उद्योग व्यापाऱ्यांना, उद्योगधंद्यांना, कंपन्यांना एवढ्या सवलती देत्या. मग शेतकऱ्यांनी यांचं काय घोडं मारलंय? शेतीच्या जीवावर सर्व पोसले जातात. ते सुद्धा सर्व शेतीच्या जीवावर पोसले जात आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना जास्त सवलती दिल्या पाहिजे. उद्योग व्यवसाय लोकांना काही खाता येत नाही. अन्नधान्य पिकवणाऱ्याला त्यांनी सवलती दिल्या पाहिजे. यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर शेतकरी उभा राहील. कांद्याचा भाव पाहिला मागच्या वर्षी कोणता भाव मिळाला आणि काय उत्पन्न निघालं? कोणत्याही शेतकऱ्याला काही परवडलं नाही. हमी भाव पाहिजे. प्रत्येक पिकाला हमी भाव पाहिजे आणि ती खरेदी सुद्धा शासनाने हमी भावात केली पाहिजे, करायचीच असेल तर. यावर्षी मागच्या वर्षीचं कांद्याचं पूर्णपणे शेतकऱ्यांना खर्च सुद्धा निघालेला नाहीये. शेतकऱ्यांनी कांदा लावला होता. त्या कांद्याचा खर्च हे अवकाळी सगळं वातावरण आहे. पण मग आणि यावर्षी बी कांदा लावलेला आहे, रोप टाकलेलं आहे शेतकऱ्यांनी. त्याच्याबद्दल काय सांगाल? हे रोप पण गेलेलं आहे. शासनाने काय पावले उचलले पाहिजे? शासनाने आता कांदा पीक हे तर शेतकऱ्यांना एकदम न परवडणारं पीक झालंय. एवढा उत्पादन खर्च वाढलाय आणि नैसर्गिक आपत्ती अशी येते. आता मी असं म्हणणार नाही शासनामुळे रोप गेलं असं वाया. नैसर्गिक आपत्ती पण ह्या आपत्तीमधून उभं राहण्यासाठी शासनाने काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे. शेतकऱ्यांना चांगलं भरीव मदत केली पाहिजे. मी तर म्हणतो कांद्याचं बियाणंच इथून पुढे उपलब्ध करून दिलं पाहिजे अनुदानापोटी. ते रोखीने अनुदान काही देत नाही. नुसते कागद गोळा करायला लावता, शेतकऱ्यांना कामाला लावता, आणखी वरून खर्च वाढतो आमचा. त्याऐवजी त्यांनी कांदा बियाणंच उपलब्ध करून द्यावं. मागे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे आपल्या गावात झालेले का? आणि त्या पंचनाम्याची काही मदत आपल्या गावात आलेली आहे का? नाही नाही, विषय असा आहे की ते मदत जे सांगता ना, त्याच्यासाठी जे पंचनामे आहेत, तलाठी जागेवर मिळत नाही. ऑनलाईन करा सांगतात, सायबर कॅफेवर रांगा लावायला लागतात. आणि ह्या सगळ्या जाचामुळे शेतकरी इतका त्रस्त झाला आहे, त्याला पंचनामा ही शेतीच नको असं झालंय. आणि ह्या कारणामुळे कदाचित आत्महत्या वाढत आहे. खरं कारण हे शेती परवडत नाही. मागच्या मी एक छोटा शेतकरी आहे आणि मी जेवढा खर्च केला त्याच्या निम्मी पण पैसे मला मिळाले नाही. कशी शेती करायची? त्यामुळे मग शेतकऱ्यांचा कल बदलतोय. शेतीमधून एकदम वेगळ्या अवस्थेत गेले शेतकरी. आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचा हा आक्रोश आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. काहीतरी 32,000 कोटी काहीतरी जाहीर केली तो होती. आकडा फक्त फुगून दाखवलाय. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. 3200 ₹3200 सुद्धा मिळत नाही शेतकऱ्यांना. तुम्ही काय सांगाल? 32,000 कोटी मधले किती रुपये तुमच्या खात्यात आले? 300-400 रुपये मिळाले. हे बघा, आता हे शेतकरी, आता तुमचं नुकसान किती झालं याच्यामध्ये हे तुम्ही सांगा. नुकसान लाखोचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी म्हणताय की लाखोचं. एकरी 50,000 जास्त नुकसान झालेलं आहे आणि परिस्थिती मिळताना 3,000 देतात. 50 आणि 3चा कुठं व्याजाचा हिशोब बसतो. बँकेचं व्याज पिटत नाही तिथं. कसा टाळा बसेला? सर्वसामान्य शेतकरी हा अगदी संकटात आहे. सामान्य भाषेत म्हणायचं झालं तर शेतकऱ्यांना आज कांदा रोप नाहीये आणि हा सीझन पण निघून गेला. कांदा रोप नोव्हेंबर मध्ये कांदा शक्यता लागवड करतात. हो. टाइम निघून गेला. अतिवृष्टीमुळे कांद्याचं रोप वाया गेलंय आणि नवीन टाकायला रोप पण आपल्याकडे बियाणं पण नाही. त्यामुळे याच्या पुढे शेतीला काय करायचं, कोणतं पीक पेरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कदाचित शासनाने कांद्याचं बी उपलब्ध करून दिलं एकरी प्रमाणे तर ते चांगलं होईल. शेतकऱ्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे की शासनाने नुकसान झालं ते काही शासनामुळे नाही झालं, पण शासनाने याच्या उपाययोजना कराव्या, सर्वे करावा आणि कांदा रोप जे आहे, कांदा बियाणं हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावं. आणि कांदा कंपन्यांनी, कांदा बियाणं कंपन्यांनी खूप भरमार लावली आहे. जे बियाणं आज 2500-2600 रुपये किलोने भेटत होतं ते 3,000 झालंय. आणि शेतकऱ्यांचा कांदा हा काही वेळेस 10,000 क्विंटलने आजपर्यंत विकला गेला नाहीये. पण मग थोडासा वाढला तरी पब्लिक त्याच्याविषयी, सरकार निर्यात बंदी करतं. या वर्षीचं कांद्याचं धोरण काय होतं? यावर्षी बांगलादेश चालू झालं आणि मध्यंतरी बंद झालं. कांद्याविषयी सरकारने काय धोरण आखलं होतं? कांदा सरकारचं धोरण कोणतेही कांद्याबाबत ठोस धोरण नाही आणि त्यामुळे कांद्याचं पीक नेहमी अवघड अवस्थेतून जात असतं. कधी न परवडणारा भाव मिळतो, कधी 2 पैसे मिळायला लागले शेतकऱ्याला तर शासन कुठेतरी निर्यात बंदी करतं. म्हणजे शासनाचं धोरण इतकं चुकीचं आहे. पूर्ण शेतीच्या बाबतीत कांदाच नाही तर सर्वच पिकांना त्रासदायक धोरण आहे.
जेव्हा कांद्याला 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतील असं वाटायला लागतं, तेव्हा शासन निर्यात बंदी लागू करतं. पर्यायाने भाव पुन्हा पडतात आणि जेव्हा भाव पडलेले असतात म्हणजे मंदी असते, भाव कमी असतात, तेव्हा बाहेर माल पाठवतच नाही. आणखी शहरी लोकांना स्वस्त खाण्यासाठी कांदा उपलब्ध करून देतं. असं म्हणजे शेतकऱ्यांचं मरण फक्त शासनाला अपेक्षित आहे, बाकी काही नाही. या सगळ्या शेतकऱ्यांचा संकट किती मोठं आहे. शेतकऱ्यांच्या जे मागच्या वर्षीचा कांदा पिकवला होता, त्या कांद्याला भाव नाहीये. आता रोप टाकलेलं, ते रोप पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि जे मका पीक होतं, ते पाण्यामध्ये तरंगतंय. म्हणजे शेतकऱ्यांच्या पूर्ण कष्टाची किंमत आज झिरो झाली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, शेतकरी संघटनेचे नेते आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, की तुम्ही काय सांगणार या सर्वांविषयी? आज कांदा परिस्थिती किंवा पूर्ण शेती ही पूर्ण शेती ही आज शेतकऱ्याला न पुरवणारी आहे. त्याचं कारणही तसंच आहे की शेतकऱ्याचं जे उत्पादित केलेला माल आहे त्याने उत्पादित केलेल्या मालावर त्याला रास्त भाव मिळाला पाहिजे. युगात्मा शरद जोशी साहेबांनी 1981 साली एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगितलं होतं की जो शेतकरी पेरणी करतो त्या पेरणीतून तो जो खर्च करतो त्या खर्चातून त्याने जो खर्च केलेला आहे त्याच्या 1.5 पट त्याला उत्पादन भाव मिळाला पाहिजे. म्हणजे आज जर तुम्ही कांद्याचा विषय घेतला, माझा कांद्याला जर आज 16 ते 17 रुपये क्विंटलला खर्च येत असेल तर माझा कांदा कमीत कमी 3,000 रुपये क्विंटल तरी गेला पाहिजे, तर मला त्याच्यातून 2 पैसे मिळतात. आज पूर्ण शेतीची परिस्थिती काय झालेली आहे? आसमानी सुलतानी एका बाजूला सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला नाही, कोणतंही सरकार असो, मी म्हणत नाही बीजेपी सरकार असो कोणताही असो, आजपर्यंत जेवढे सरकार केंद्रात आले त्या पूर्ण सरकारांनी परिशिष्ट 9 म्हणजे जे जोशी साहेबांनी सांगितलं होतं की जोशी साहेब एक अर्थवादी होते, त्यांचा पूर्ण अभ्यास होता. त्यांनी स्वामीनाथन आयोगाला शिफारस केली होती की तुम्ही शेतीला एक व्यवसाय म्हणून त्याला प्राधान्य द्या. म्हणजे जो शेतकरी आज पूर्ण जग चालवतो किंवा आज जर भारताची लोकसंख्या पाहिली तर 70% शेतीवर उदरनिर्वाह करणारा शेतकरी आहे. शेतीतून जो माल उत्पादित होतो, आता मला सांगा जर टाटाने स्टील उत्पादक केलं, एखादी कंपनीने लॅपटॉप उत्पादित केलं, मला सांगा तुम्ही शेतीतून उत्पादित होणारा माल खाणार आहे का लॅपटॉप आणि हे स्टील खाणार आहे? तुम्ही नाही खाणार. त्याला कारण तेच आहे की शेतीत जो माल उत्पादित होतो त्याला तुम्ही रास्त भाव मिळाला पाहिजे. आणि आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, नुसता महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण भारतातला शेतकरी आता समजा विदर्भाकडे मका असेल, सोयाबीन असेल, शासनाने आता कांद्याला काही हमी भाव देता येत नाही. मका असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, त्याला हमी भाव जो जाहीर केलेला होता त्या हमी भावापेक्षा आज 1.5 पटीने कमी भाव मिळत आहे. जर माझा खर्च 9,000 रुपये झाला असेल सोयाबीनला, जर माझा सोयाबीन 3,500 रुपये जात असेल तर शेतकऱ्याला तो पैसा कुठून मिळणार आहे? म्हणजे सरकारचं चुकीचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे. मध्यंतरी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर 24 मुद्द्यांकरता आंदोलन केलं होतं. पण सध्या जी चर्चा आहे की बच्चू कडू यांनी जी तारीख मिळाली 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल. पण बाकीच्या मुद्द्यांचं काय? शेतकऱ्यांना हमी भाव, रास्त भाव, कांद्याच्या विषयी होतं, सोयाबीनच्या विषयी होतं. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बच्चू भाऊंनी जे आंदोलन हातात घेतलं, आजपर्यंतच्या इतिहासात अशी गोष्ट झाली की ज्या वेळेस जोशी साहेबांनी, त्यावेळेस तर सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेस जोशी साहेब नुसतं एका हाकेवर 10-10 लाख लोक गोळा करायचे, हा इतिहास आहे. पण आज टेक्नॉलॉजी बदलली, सोशल मीडिया आणि या युगामुळे आज लोकांना आपली वार्ता त्या मिनिटात लोकांपर्यंत जाते. आणि जे तुम्ही बच्चू कडूंचा विषय काढला की बच्चू भाऊंनी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. बच्चू भाऊंना आमच्या संघटनेचा पाठिंबा होता आणि पूर्ण संघटना एकत्र करून आम्ही सुद्धा किकवारी वगैरे ज्या ज्या वेळेस जिथं जिथं आंदोलनं झाली किंवा बाहेरून आम्ही पाठिंबा दिला आणि आम्हाला जिथं योग्य वाटलं आम्ही तिथं गेलो. पण कारण शेतकरी हा वाटला गेलेला आहे, पक्षात वाटला गेलेला आहे, प्रत्येक संघटनेत वाटला गेलेला आहे. पण तरी सुद्धा जर सर्व संघटना एकत्र येऊन जी ताकद यावेळेस दाखवली आणि जे 24 मुद्दे होते ते 24 मुद्द्यातून काही हमी भाव असेल, काही कांद्याचा रास्त भाव असेल आणि जो आपला विषय होता संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, तर कर्जमाफी ही काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वतः केलेली कर्जमाफी नाही, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झालेलं आहे. आलं का लक्षात? शेतकऱ्यांना रास्त भाव द्या, शेतकरी तुम्हाला कर्ज देतील. शेतकऱ्यांना तुमचं भीक नको. जोशी साहेबांचा एक शब्द होता, आम्हाला भीक नको, आम्हाला फक्त रास्त भाव पाहिजे.
कामाचे दाम पाहिजे आम्हाला, कोणाची कर्जाची गरज नाही. पण कर्ज कशाचं अनैतिक कर्ज आहे हे कर्ज आम्ही केलेलं नाही. आणि कर्जमाफी हा विषयच नाही, कर्जमुक्ती झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही उपकार नाही करत, कर्जमाफी करून कर्जमुक्त म्हणा. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा. तुमच्या पापामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. मध्यंतरी राज्याचे